समाजातील सर्व घटक एकत्र आल्यावर जे शक्य नाही ते होते. महात्मा गांधी यांच्या म्हणण्यानुसार सुरुवात आपल्यापासून होणे गरजेचे आहे. त्याचेच उदाहरण चौक दूर क्षेत्र पोलीस इमारत होय, असे गौरव उद्गार रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी काढले आहेत. खालापूर पोलीस यांनी लोकसहभागातून चौक येथे नवीन इमारत उभी केली असून तिचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्यात, आज अनेक संस्थांमधून मदत उपलब्ध झाली आहे. विशेषतः पोलीस बांधव यांनी आदिवासी मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी, उपनिरीक्षक विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे यांनी लोकसहभागातून खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक येथे नवीन दूरक्षेत्र इमारत बांधली असे सांगून ज्यांनी मदत केली त्यांचे आभार व्यक्त केले. खालापूर तालुक्यातील चौक हे गाव सर्वात मोठे असून येथे आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाला या इमारतीचा उपयोग होईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. अंदाजे 20 लाख रुपये या इमारतीला खर्च आलाय. यावेळी खालापूर पोलीस यांच्या वतीने पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पोलीस बांधव यांना रेनकोट वाटप, हेल्प फाउंडेशन यांना साहित्य वाटप, पोलीस यांना वाहतुकीसाठी बॅरिकेड वाटप करण्यात आले. सरपंच रितू ठोंबरे यांनी ही मनोगत व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार व पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे यांचा सन्मान पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चौक सरपंच रितू ठोंबरे, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी सरपंच प्रफुल्ल विचारे, ॲडव्होकेट प्रभाकर सावंत, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साटेलकर व त्यांची टीम, उद्योजक यासिन भालदार, कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासह चौक परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आज या ठिकाणी खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चौक दूर क्षेत्र चौकीचा आपला उद्घाटन लोकार्पण सोहळा आज इथे केलेला होता. याबद्दल मी इकडचे SDPO श्री विक्रम कदम, त्याच्यासोबत श्री सचिन पवार आणि त्यांची टीमचे खूप कौतुक करते की त्यांनी सर्व लोकसहभाग घेऊन याची बांधकाम शक्य केलेलं आहे. चौक आपले खूप महत्त्वपूर्ण गाव असून इथे जवळपास इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहे आणि असेच प्रकारची बरेच बाकीची पण इमारतीची पोलीस खात्याला गरज आहे. उदाहरण मसलेला आपण एक नवीन पोलीस स्टेशन करतोय, मुरुडला नवीन पोलीस स्टेशन करतोय आणि मुरुड आणि अलिबागला पोलीस वसाहतीचा पण प्रपोजल गेलेला आहे. त्याच्याही काम हे मॉन्सून संपल्यानंतर सुरू होणार आहे. तर अलिबागमध्ये वसाहतीचा प्रश्न खूप मोठा आहे कारण तिथे टुरिझम असल्यामुळे रेंटची दर खूप जास्त आहे आणि त्याचा फटका आपल्या लोकांना बसत आहे. पण जे तिकडची जागा आहे ती कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये बसल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ गेलेला आहे. आता यावेळी ते जे DG हाऊसिंगकडे PSCची मीटिंग असतात ते आपली झालेली आहे आणि जसं मी म्हटले मॉन्सून नंतर त्याच्या बांधकाम सुरू झालं पाहिजे. कायदा सुव्यवस्था आता पुढे आपला मोहरम येणार आहे आणि आषाढी वारी पण आहे. तर सर्वांना ही विनंती आहे की आपले जे सण आहे ते अशा पद्धतीने साजरा करावा की कोणाला दुसऱ्या व्यक्तींना अडचण होणार नाही. पोलीस आणि प्रशासन सर्व तयारी करणार आहे. समजा मिरवणूक निघत असतील तर त्याप्रमाणे पोलिसांची सहकार्य करा. अवैध धंदे अवैध आहे हेच त्यांच्या डेफिनेशन मध्ये. अवैध म्हणजे इलिगल चालले नाही पाहिजे. तर आपली हेच भूमिका आहे की इलिगल ऍक्टिव्हिटीज कुठलीही नको. जे कायद्याची चार चौकटीत बसत असतील त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं. शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.